पुढे टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। पुण्यात मेट्रो प्रवाशाचे 15 तोळे सोनं असलेली हरवलेली बॅग सुरक्षित परत मिळाली। मेट्रोच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सोनं असलेली हरवलेली बॅग प्रवाशाच्या स्वाधीन। पुण्यात इंधन दरवाढीमुळे वडापावच्या किमतींमध्ये वाढ। 10 रुपयांना मिळणारा वडापाव आता थेट 25 ते 30 रुपयांवर पोहोचला। इंधन दरवाढीचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतींवर झाल्याचं पाहायला मिळालं। सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म 16 आणि 17चा ब्लॉक लांबला। ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवला। आणखी काही काळ मेल आणि एक्सप्रेस गाड्या दादर ठाणे स्थानकापर्यंतच धावणार। मुंबई या ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास घाण केल्यास आता दंड आकारला जाईल। दंडात्मक कारवाई करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय। रस्त्यावर थुंकल्यास 250 रुपये, कचरा फेकला तर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल। मुंबईमध्ये पावसाळा तोंडावर आलाय। रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग आलाय। बीएमसीकडून प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। 2047 पर्यंत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा राज्य सरकारचा संकल्प। एसआरएकडून 2030 पर्यंत 7 लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाकांक्षी आराखडा। महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्ह परिषदेमध्ये मोठी घोषणा। पावसाळ्यामुळे मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया ते अलिबागमधील मांडवा दरम्यानची बोट सेवा बंद। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आजपासून 3 महिने पावसाळी ब्रेकचा निर्णय। फेरी सेवा 31 ऑगस्ट 2026 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले। मुंबई शहरातील स्मशानभूमी लवकरच प्रदूषणमुक्त होईल। बीएमसीकडून कार्बनमुक्त शवदाहिनी बसवण्याचा निर्णय, तर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला। इबोला विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर तपासणी कक्षाची उभारणी। दुबई बँकॉकवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था। एनआयव्हीमध्ये संशयित नमुन्यांची तपासणी केली जाणार।